शेअर मार्केटमध्ये तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिट होऊ शकतो, परंतु जर तुम्ही शेअर मार्केटचा कोर्स विकत असाल तर त्या कोर्सद्वारे तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॉफिट होतो। आणि याचं एक ज्वलंत उदाहरण ते म्हणजे अवधूत साठे। या अवधूत साठेंनी गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांची कंपनी ॲस्टा अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी त्याद्वारे अनेक कोर्सेस चालवले, व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे चालवले आणि त्यातून 600 कोटी रुपयांचा नफा या अवधूत साठेंना झाला। आता या अवधूत साठेंनी जी काही जाहिरात केली होती सोशल मीडियावरती, त्यातून ते तरुणांना किंवा जे कोण ट्रेडिंग करतात त्यांना दाखवायचे की अशा प्रकारचा नफा त्यांना होऊ शकतो जर त्यांनी त्यांची ट्रेडिंग अकॅडमी जॉईन केली, तर त्यांचा कोर्स जॉईन केला तर। आता त्यासाठी अनेक तरुणांनी कर्ज काढलं, दागिने वगैरे गहाण ठेवले। आता त्याच अवधूत साठेंवरती आणि त्यांच्या कंपनीवर ॲस्टावरती सेबीनं कारवाई सुरू केली। सेबीने त्या ठिकाणी कारवाई करताना सांगितलं की हे अवधूत साठे सेबीकडे रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नाही आहेत, म्हणजे त्यांची नोंदणी नाही आहे सेबीमध्ये की ते कुणाला गुंतवणूक सल्ला देऊ शकतात, तसंच ते संशोधन विश्लेषक सुद्धा नाही आहेत। आणि असं असताना देखील त्यांनी अशा प्रकारे कोर्सेस चालवले आणि अनेक लोकांना म्हणजे ट्रेडमध्ये कुठे एंट्री घ्यायची, कुठे एक्झिट व्हायचं, स्टॉप लॉस किती ठेवायचा, प्राईसचं टार्गेट किती ठेवायचं, अशा टिप्स दिल्या की ज्याची त्यांना परवानगी नव्हती। आणि म्हणून सेबीनं त्यांचे 600 कोटीपैकी 550 कोटी म्हणजे 546 कोटी रुपये हे अनलॉफुल गेन्स अर्थात बेकायदेशीर कमाई म्हणून त्यातले हे पैशांनी गोठवलेले आहेत। आता सोबतच त्यांना कोणत्याही शेअर्सची खरेदी विक्री करण्यास किंवा तत्सम प्रकारचे व्यवहार करण्यास देखील सेबीनं मनाई केलेली आहे। सेबीच्या या कारवाईवर अवधूत साठे आणि त्यांची कंपनी ॲस्टा यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की ते लोकांना फक्त प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग देतात, ते लोकांना कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही स्टॉकचं संशोधन करून त्याचं विश्लेषण वगैरे या गोष्टी त्यांच्यामार्फत केल्या जात नाहीत। त्यांच्या कोर्सेसमध्ये जी काही उदाहरणं, संदर्भ किंवा संवाद होतो या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त शैक्षणिक आणि संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी अर्थात कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी केल्या जातात। हा मुळामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला किंवा संशोधन विश्लेषण अजिबात। मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर थोडीशी आकडेवारी नक्की ऐकून घ्या। बघा, 2019 ते 2023 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये फ्युचर अँड ऑप्शन करणाऱ्या 93% ट्रेडर्सला लॉस झालेला आहे। आणि प्रति व्यक्ती जर लॉस आपण पाहिला तर सरासरी 2 लाख रुपये एक व्यक्ती लॉसमध्ये गेलेला आहे। 2025ची आकडेवारी सांगते या वर्षाची की आतापर्यंत 91% ट्रेडर्सला FNO मध्ये लॉस म्हणजे तोटा सहन करावा लागलेला आहे। 2023 या सालामध्ये इंट्राडे करणाऱ्यांना 71% लोक लॉस। या एकूण प्रकरणावरून आपण हा धडा घ्यायला पाहिजे की जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं किंवा इन्व्हेस्टमेंट करायची तर आपण निश्चितच सेबी रजिस्टर्ड जी व्यक्ती आहे की जो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे तर अशाच व्यक्तींकडून सल्ला घेतला पाहिजे, टिप्स घेतल्या पाहिजेत। इतर जे काही माध्यम आहेत त्यातून घेतलेल्या सल्ल्यामुळे आपलं निश्चितपणे नुकसान होण्याचे चान्सेस हे जास्त असतात। व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा। जे लोक ट्रेडिंग करतात अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।